हॅलो. मी तिची तपासणी केलीये. आता खरं म्हणजे वय लहान आहे तिचं, 23च वर्षाची आहे. पण पहिलीच प्रेग्नन्सी आहे, 32 आठवडे झालेले आहेत. पण मेन जे तिला काही प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे हेडेक व्हायला लागलाय, इपिगॅस्ट्रिक बर्निंग म्हणजे छातीत जळजळ होतीये आणि आत्ताचं ब्लड प्रेशर जवळ-जवळ 140/110 आहे. तर ॲडमिट तर नक्कीच केलं पाहिजे. युरिनची पण टेस्ट तिची केली, तर युरिनमध्ये अल्ब्युमिन जवळ-जवळ 3+ असं दाखवतंय. तिच्या बाकीच्या ज्या तपासण्या असतात, म्हणजे प्लेटलेट काउंट, लिव्हर एन्झाइम्स आणि किडनीचे फंक्शन्स, ते सगळं बघितलं पाहिजे. कारण काय असतं, प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा ब्लड प्रेशर वाढतं, त्यावेळेला सगळ्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ॲडमिट तर आपल्याला तिला केलंच पाहिजे, सगळ्या तपासण्या केल्या पाहिजेत. तिचं ब्लड प्रेशर कमी आणण्यासाठी आम्ही औषधं सुरू करणार आहोत. त्याचबरोबर बेबीची लंग मॅच्युरिटी वाढण्यासाठी आम्ही बेटनॅसॉलची इंजेक्शन देतोय आपण. कारण बाळाचं पण सुपरव्हिजन गरजेचं आहे. कधी-कधी काय होतं, ब्लड प्रेशर वाढल्यामुळं बाळाचे हार्टबीट्स पण अचानक बंद व्हायची शक्यता असते. त्यामुळे छान तिचं मॉनिटरिंग होणं गरजेचं आहे. त्यामुळे डिलिव्हरी होईपर्यंत आता आपल्याला डिस्चार्ज नाही मिळणार. आपण सगळे तिचे अवयवांवर लक्ष ठेवूया. कॉम्प्लिकेशन होतंय असं वाटलं तर लवकर डिलिव्हरी करू आणि जर सगळे रिपोर्ट्स व्यवस्थित असतील, तर मात्र आपण 2 आठवडे हॉस्पिटलमध्ये ठेवून बाळ जेव्हा 34 आठवड्याचं होईल, तेव्हा आपण डिलिव्हरी करू.